नमस्कार, सुवर्णा टेस्टी कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला मस्त गावरान पद्धतीने तुरीची डाळ घालून शेंगाची आमटी बनवणार आहे. ही आमटी अगदी कमी मसाल्यामध्ये झटपट अशी तयार होते आणि गरम गरम भातासोबत खायला तर एक नंबरशी लागते. तर नक्की या पद्धतीने शेंगांची आमटी एकदा करून बघा. तर आमटी करण्यासाठी सगळ्यात पहिले कुकरमध्ये आपण सर्व भाजीपाले कट करून घेतले आहे. त्यामध्ये मी घेतला आहे टोमॅटो, कांदा, बटाटा, लसूण आणि कोथिंबीर. हे सगळं मी फ्राय करून घेणार आहे. तर आधी मी एक कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये मी जिरं मोहरीचा तडका दिला आहे आणि त्यामध्ये ऍड करणार आहे कांदे, टोमॅटो आणि बटाटा आणि लसूण. त्यामुळे तुम्ही अद्रकची पेस्ट पण वापरू शकता. तर एका साईडला मी शेवग्याच्या शेंगा साफ करून थोड्या पाण्यामध्ये उकळून घेतलेल्या आहे, नरम करून घेतल्या आहे. आणि आता त्यामध्ये मी आता कुकरमध्ये मी सर्व साहित्य टाकून घेतलं आहे आणि आता मिक्स करून घेते. जोपर्यंत छान असं खरपूस भाजून होत नाही तोपर्यंत आपल्याला लो फ्लेम वरती मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी तुरीची डाळ, तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता किंवा मिक्स डाळ देखील वापरू शकता. त्यामध्ये मी तुरीची डाळ घेतली आहे, ती छानपैकी धुवून घेतली आहे आणि त्याला मी एका साईडला ठेवलं आहे. आता यामध्ये मी हळद, मीठ, लाल तिखट, धना पावडर आणि एव्हरेस्टचा मटन मसाला ऍड केलेला आहे. आणि तुम्ही गरम मसाला पण ऍड करू शकता, कढीपत्ता देखील ऍड करू शकता. माझ्याकडे नव्हता तर मी एवढं सर्व ऍड केलं आहे आणि छानपैकी परतून घेतलं आहे. ही डाळ खायला एवढी चविष्ट अशी लागते की सगळे आवडीने खातील. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आता मी मसाले मिक्स करून घेतले आहे. आता यामध्ये मी धुतलेली डाळ ऍड करणार आहे. कोथिंबीर देखील मी घालून घेतली आहे. आता शेवगा घालून घेतले आहे. छानपैकी ते पण मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही नंतर देखील घालू शकता, त्या टायमाला घातले तरी चालते. तुम्हाला जर जास्त शिजलेली आवडत नसेल तर तुम्ही नंतर घालू शकता. यामध्ये मी डाळ घालून घेतली आहे आणि आता पाणी ऍड करणार आहे. आता यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे. तुम्ही डाळ एका साईडला पण शिजू शकता किंवा यावेळी सुद्धा शिट्ट्या घेतल्या तरी काही अडचण नाही. आता यामध्ये पाणी ऍड करून मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. त्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी वापरला आहे आणि 3 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. आता कुकर लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. बघू शकतो मी आपली डाळ रेडी झाली आहे. खूप छान असं डाळची चव येते आणि तो छानपैकी घोटून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला कशासोबत, चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. भातासोबत अप्रतिम अशी टेस्ट येते.
त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक सर्वांनी शेअर करा विसरू नका. आता छानपैकी उकडी करून घेतली आहे मी आणि त्यामध्ये मी कोथिंबीर ऍड केली आहे वरून.